एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज आहे मंगळवार आणि आत्ता वाजतात एक्झॅक्टली 9:30 9:30 होत आहेत एक्झॅक्टली. आणि मी थोड्या वेळापूर्वीच म्हणजे 5:30-6च्या दरम्यान माझा एक ब्लॉग अपलोड केला, पब्लिश केला. तर मी विचार केला की आत्ता एक ब्लॉगला सुरुवात करावी. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझं नाईट रुटीन, नाईट टू मॉर्निंग रुटीन ॲक्च्युली. कारण माझी म्हणजे आमच्या तिघांची जी नाईट असते ती फार मोठी असते. कारण अकिरा 2, 3, 4 किती पण वाजता झोपते. 2च्या आधी तर ती झोपतच नाही. कारण आत्ता ती झोपली, आता ती उठेल 11पर्यंत आणि त्यानंतर 2-3 वाजेपर्यंत मस्त जागी असते. सो मी विचार केला नाईट टू मॉर्निंग रुटीन मी शेअर करेन. आणि मी आज थोडासा ड्रेस घातलेला आहे बाहेर जाण्यासाठी. कारण मी जाणार होते बाहेर अकिराला घेऊन. पण झालं असं की अभिषेकची फ्रेंड आहे, तर ती आली अकिराला भेटायला. सो माझं जाणं कॅन्सल झालं. तर मी आहे कपडे घातलेत छान, तर मी विचार केला की ब्लॉग बनवून टाकूया. तर मी सुरुवात करते माझ्या आजच्या ब्लॉगला. तर अभिषेकसाठी सकाळचं जे मटण आहे ते आहे. आणि मला काहीतरी करायचं होतं, पण अकिरा मला मगाचपासून काही करू देत नव्हती. आणि अभिषेक जिमला गेला आहे. सो मी आता ती झोपली आहे आणि हा बेस्ट टाईम आहे माझ्यासाठी ब्लॉग बनवण्यासाठी पण आणि जेवण बनवण्यासाठी पण. आम्ही शक्यतो लवकर जेवत नाही, 11:30-12 होतात आम्हाला. तर मी विचार केला की माझ्या एकटीसाठी मला काय बनवायचं, तर मी चकोल्या बनवेन. आणि मला तुम्हालाही दाखवायचं होतं. मला कोणीतरी सबस्क्रायबरनी ॲक्च्युली मला नाव नाही आठवत आहे, सो म्हणून मी कोणीतरी बोलते आहे. तर त्यांनी मला कमेंट केली होती की चकोल्या मला माहिती नाहीत, तर मी चकोल्या दाखवते तुम्हाला आणि चकोल्या एकटीसाठी बनवते मी. तर सुरुवात करूया आता. आम्ही जाते आता किचनमध्ये आणि एक्झॅक्टली काय काय करायचं ते तुम्हाला मी सांगते. तर आता एक गंमत झालेली आहे. चकोल्याचा प्लॅन कॅन्सल झालेला आहे कारण इकडे उठलेली आहे अकिरा बेबी. पालथी पडून खेळते आहे मस्त मस्त. तर अकिरा उठली आहे. सो अजून माझी काहीच तयारी नव्हती. मी पीठ पण मळलेलं नव्हतं आणि डाळ पण कुकरला लावली नव्हती, काहीच नव्हतं केलं. सो मी विचार केला ठीक आहे खाऊया, आपण आहे ते सकाळचं, ते पण खूप आहे. आणि मटण नाही, मी मटण खाणारच नाही आहे आज, फक्त एग्स खाणार आहे. काय बाबडी, फक्त एग्स खाणार आहे. आणि तुम्हाला दाखवेन मी जेव्हा कधी करेन, माझा मूड असेल चकोल्या खायचा त्यावेळी मी करेन आणि त्यावेळी मी तुम्हाला दाखवेन. ओग 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 हां हां हां, तिला पालथं पडता येतं पण सरळ होता येत नाही, सो मी तिला सरळ करते. पिल्ली कशं बसलेले, कशं बसले ए पिले, प्लेस हसती बघ एका साईडला करून. काय थूक काढत बसते रे तू. काय चाललंय ची, काय चाललंय बाबू. नको. येस, इकडे रिपेअर करतोय AC. फर्स्ट क्लास रिपेअर पण केलाय. AC शिवाय जमत नाही अभिषेकला म्हणून. ब्लॉग आहे की जरी कधी तुम्हाला असं वाटलं की AC कूलिंग देत नाहीये, तर ही जाळी असते. ही जाळी तुम्ही स्वतःच्या हाताने साफ करू शकता. जे AC वाले येतील ते AC वाले तुमच्याकडून 300 ते 400 रुपये घे साफ करायची. स्वतः काढा. प्रत्येक AC ला एक जाळी असते आणि साफ करा. आय होप तुम्हाला अभिषेकचा झाला असेल. नसेल आला तर भावना समजा. तर भावनाचा तो फक्त एवढंच सांगायचा प्रयत्न करतोय की AC वाल्याला जाळी साफ करून घेऊ नका, तो 300-400 रुपये घेईल. काढून धुवून साफ करा. साफ करून आणि आत्ता बरोबर 11:15 वाजतात, पण आमचा जेवायचा मूड अजूनही नाही आहे. गेले अर्धा तास मी बोलते जेवूया जेवूया, अभिषेक बोलतोय हा जेवूया, आणि आम्ही नाही जेवत आहे. मैथिली वाढत नाही. इकडे मैथिली वाढत नाही आहे. नाही, इकडे या साईडला आहे थोडंसं. मैथिली वाढत नाही आहे. मी वाढते. नाही वाढत आहे. पेस्ट्री खायला जायचं होतं आपल्याला. जाऊया ना. 12 वाजता बंद होतं पेस्ट्रीचं शॉप. तर आम्ही पेस्ट्री खायला जाणार होतो की जायचं आहे. तर फटाफट फटाफट 11:30 नाही 12ला, मला माहिती आहे. अख्ख्या प्रेग्नन्सीमध्ये असं रात्री अपरात्री जाऊन मी खाल्ली आहे.
पेस्ट्री, त्यामुळं मला माहिती आहे 12ला बंद होतं. सो आम्ही फटाफट जेवून तिकडे लवकर पोहोचण्याचा प्रयत्न करतो. पेस्ट्री मिळाली तर ठीक आहे, नाही मिळाली तर उद्या खाऊ. ओके, तर आम्ही इकडे आलो होतो, पण हे इकडे आहे रिबन्स अँड बलून जे बंद झालेलं आहे. अभिषेक बोलतच होता बंद झालेलं आहे, पण मला असं वाटत होतं की एकदा जाऊन चेक करूया. आपल्याला पाहिजे तसं नाही मिळणार, पेस्ट्री साधी मिळेल, पण मला वाटत होतं की मिळेल, ओपन असेल. सो आम्ही आलो माझ्या हट्टासाठी. आणि जेव्हा मी अभिषेकचं न ऐकता हट्ट करते तेव्हा मला पश्चाताप करायची वेळ येतेच येते. हां, अकिरासाठी गिफ्ट आलं आहे. अभिषेकची फ्रेंड आहे एक, श्वेता असणार आहे, तर तिने अकिरासाठी गिफ्ट आणलं आहे. आत्ता भेटली ती, म्हणजे आली होती ती, खालूनच गेली. हा रे, तिला आपण घरी चल पण नाही बोललो, ती पण गडबडीत होती. तर ते काय गिफ्ट आहे मी पण नाही बघितलं, आपण जाऊन बघू घरी गेल्यानंतर. आत्ता वाजतात 12:15 रात्रीचे आणि अकिराला घेऊन फिरते मी. मम्मीला कळलं तर मला ओरडणार आहे मम्मी, कळेलच या ब्लॉगमुळे. आणि मी खूप अवतारात आहे माझी, मलाच मी कशी तरी वाटते, जशी होते तशी निघून आले. आणि इथे आम्ही थांबलो आहे कारण इकडे एक आहे मेडिकल, दिसत असेल तुम्हाला, नाही दिसत आहे, झाड येते मध्ये. तर तिकडे एक मेडिकल स्टोअरमध्ये अभिषेक गेला आहे काहीतरी आणायला, आणि तिकडे आईस्क्रीम दिसते. मी आईस्क्रीम सांगते अभिषेकला आणायला, एकच मिनिट. चला, बाहेर आल्यासारखं काहीतरी मिळालं, आईस्क्रीम मिळालं. मी मँगो डॉली शिवाय दुसरं कोणतं आईस्क्रीम खात नाही, मला मँगो डॉलीच आवडतं आणि ते इकडे मिळालेलं आहे. सो असं नाही की आलो फक्त फिरून आलो आणि काहीच नाही, असं काही नाही झालं, मिळालं. तर ती आता मी घरी जाऊनच खाईन, कारण हिचा इथं दंगा सुरू आहे, फक्त असे दंगा सुरू आहे बाबूचे दंगा एकदम. ओ, पोट दिसते आणि मी घरी गेल्यानंतर तुमच्याशी बोलते. मला माझा स्वतःचा खूप अवतार आहे असं वाटतंय. तर थोडेसे केस सोडून वगैरे चेंज करून, आईस्क्रीम खाऊन चेंज करून मग तुमच्याशी बोलते मी. आत्ता तर फक्त 12 वाजलेत, 12:15 वाजलेत, अजून खूप वेळ जागायचं आहे. आणि आम्ही आता घरी आलेलो आहोत, फ्रेश झालो आहोत, कपडे वगैरे चेंज केलेले आहेत आणि लहान मुलं मस्त पचका करतात. अकिरा झोपली इकडे, कारण मी तुम्हाला सांगत होते ती 2पर्यंत झोपत नाही, 3-4 वाजता झोपते आणि आज तर ती 1 वाजताच झोपून गेली आहे. सो मस्त पचका केलेला आहे. आणि असं जर होणार असेल, म्हणजे असं सांगितल्यानंतर ती असा पचका करणार असेल, तर मी रोज हा व्लॉग बनवेन, रोज तुम्हाला सांगेन अकिरा 2 शिवाय झोपत नाही आणि ती लवकर झोपून जाईल. तर मला आज मस्त वाटते, आज अभिषेक झोपायला मिळेल आपल्याला. अभिषेक आता खेळणार आहे गेम. मी माणसाचं फेस रीडिंग करू शकते, हा मी फेस रीडिंग करू शकते की तू गेम खेळणार आहे, मी ऑलरेडी सांगितलं त्यांना. तर 1 वाजलेत, अजून आम्हाला झोप नाही आहे, कारण आता सवय झाली आहे उशिरा झोपायची. असंही आम्ही अकिरा नव्हती तेव्हा आपण 3-4ला झोपायचो, लवकर आम्ही कधी झोपायचोच नाही, कारण अभिषेकचं काम असं आहे की जे रात्री उशिरा संपतं आणि मग तो येऊन त्यानंतर जेवण करून वगैरे वेळ होतो. सो आम्हाला आता सवय झाली आहे की लवकर झोपायचं नाही. एकदा तर आम्ही 6ला काहीतरी झोपलो होतो आणि 12-12:30ला उठलो होतो. तर ते हायेस्ट टायमिंग होतं माझं झोपण्याचं पण आणि उशिरा झोपण्याचं पण आणि उशिरा उठण्याचं पण. मला ना असं प्रत्येक वेळेला असं वाटतं की हां, अभिषेकसारखा नवरा मला नेहमी मिळावा आणि अभिषेकसारखा नवरा सगळ्यांना मिळावा. अभिषेक सगळ्यांना नाही, अभिषेकसारखा नवरा सगळ्यांना मिळावा असं मला वाटतं. कारण अभिषेक माझे सगळे हट्ट हट्ट माझे सगळे पूर्ण करतो, माझे लाड पुरवतो. आणि आत्ता रात्रीचे 1 वाजतात, मी तुम्हाला दाखवते, 1:05 होतात, तुम्हाला दिसत असेल. आणि आत्ता आईस्क्रीम खाल्ल्यानंतर अभिषेकने माझ्यासाठी ज्यूस बनवलेला आहे. कशाचं ज्यूस आहे? यामध्ये व्हॅनिला आईस्क्रीम आहे आणि काय आहे? हां, टरबूज आणि व्हॅनिला आईस्क्रीम चा ज्यूस बनवलेला आहे रात्री 1 वाजता.
माझा नवरा आहे तसा छान. माझ्या पूर्ण प्रेग्नन्सीमध्ये पण त्यानं खूप केअर केली आहे म्हणजे असं मी फक्त सांगायचं म्हणून सांगत नाही, पण खरंच की पूर्ण प्रेग्नन्सीमध्ये मी रात्री अपरात्री सांगायचे मला पेस्ट्री खायची आहे, तर तो मला घेऊन जायचा तिकडे आणि मला द्यायचा. म्हणजे छान छान सगळं खूप केअर केली त्याने आणि सगळ्यांचे करतच असतील, पण अभिषेक करतो, अजूनही करतो. असं नाही की फक्त प्रेग्नन्सीमध्ये. जे आहे ते पुढे चालू आहे, आता त्याला सवय झाली आहे. आणि ब्लॉग बनवताना पण खूप अडचणी येत असतात. वेळ होत असतो, जेवणासाठी वेळ होत असतो किंवा इतर कामासाठी वेळ होत असतो. पण उठली मला वाटलं उठली की काय. पण जर तुमचा नवरा जर अंडरस्टँडिंग असेल, समजून घेत असेल, तर काही प्रॉब्लेम येत नाही. माझं असंच होतं की अभिषेक समजून घेतो, म्हणजे थोडासा वेळ जरी झाला तरी थोडा चिडतो, पण समजून घेतो. असं काही नसतं त्याचं की हे करच, या वेळेला झालंच पाहिजे असं नाही. काही काही वेळेला तर बिचारा माझं आवरलं नसेल तर त्याला वेळ पण होतो शोला जायला, पण तो घेतो समजून. तर मला असं वाटतं की असा नवरा सगळ्यांना मिळावा. काय मात्रे? खरं आहे, असा नवरा सगळ्यांना मिळावा. असं म्हणणार नाही कधी अशी बायको सर्वांना मिळावी. अशी बायको सगळ्यांना मिळायला पाहिजे. त्याच्या मागचा मतितार्थ काय आहे तो त्यालाच माहिती. सो आता नाईट व्लॉग खूप मोठा होईल असं वाटलं होतं, बट नाही, ही झोपली त्यामुळे मी पण आता लवकर ज्यूस पिऊन झोपून जाणार आहे. आणि एंड मी उद्या सकाळी करणार आहे, कारण नाईट टू मॉर्निंग रुटीन मला तुमच्याशी शेअर करायचं आहे. तर एंड जो आहे या व्लॉगचा तो मी उद्या करणार आहे. तर ज्यूस मी एवढा संपवला आहे आणि एका घोटातच एवढा संपवला. खूप टेस्टी झाला आहे. आणि मास्टर शेफ खूप छान झाला आहे. मास्टर शेफ आईस्क्रीम पण छान बनवतात. कलिंगडचं परवा बनवलं होतं, आंब्याचं पण छान बनवतो आणि मस्त बनवतो अभिषेक. तर आता वाजतात 1:15 आणि मला झोप येते. अखेर झोपली आहे, कधी उठेल माहिती नाही. जोपर्यंत झोपले तोपर्यंत आम्ही झोपून घेतो, म्हणजे मी, अभिषेक गेम खेळेल. तर मी झोपून घेते आणि व्लॉगचं जे एंड असेल किंवा थोड्याफार आणखी गोष्टी असतील तर त्या मी तुमच्याशी उद्या शेअर करेन. तोपर्यंत बाय, गुड नाईट, स्वीट ड्रीम. गुड मॉर्निंग एव्हरीवन. आणि आता सकाळचे 9 वाजतात. ॲज ऑलवेज माझा टी व्ही सुरू आहे, गाणी चालू आहेत. सकाळी मला गाणी लावायला आवडतात, मी बोलले याच्या आधी पण. आणि चहा माझा होतो आहे आणि डोळे माझे फार सुजलेत. आज मी थोडी लवकर उठले, 9 वाजता, 8:45 वाजता, कारण अकिरा झोपली रात्री, परत नाही उठली. सो झोप माझी छान झाली आहे, आज लवकर पण उठली आहे. आणि बस आता मी चहा घेईन, आंघोळ करेन आणि माझं नेक्स्ट जे पण काही असेल ते स्टार्ट करेन. आणि तर हे होतं माझं नाईट टू मॉर्निंग रुटीन. रोज असंच असतं. किरा फक्त थोडी उशिरा झोपते, काल लवकर झोपली होती. सो हे असतं माझं रुटीन इथलं, मुंबईमधलं. आणि तर आता मला आवरायचं आहे. आता इथंपर्यंतच मी तुमच्याशी शेअर करते आहे, कारण यानंतर मॉर्निंग टू आफ्टरनून मी तुमच्याशी शेअर केलेलं आहे. सो आता वेळ होते बाय करायची. सो बाय, टेक केअर, हॅव अ गुड डे.